मालेगाव पालिकेमध्ये टिपू सुलतानाचा फोटो, उपमहापौरांच्या दालनात राष्ट्रीय महापुरुषांऐवजी टिपू सुलतान, नव्या वादाला तोंड। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे जाणार होतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा लेख। शशिकांत शिंदेंच्या दाव्यांना दोनही राष्ट्रवादीमध्ये पुन्हा खळबळ। तर शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंचा आक्षेप। भाजपासोबत असलं पाहिजे अशी दादांची भूमिका होती। शशिकांत शिंदेंचा लेख अनाठाई आणि गैर, तटकरेंची टीका। विलीनीकरण व्हावं ही राष्ट्रवादीच्या 30 ते 35 आमदारांची इच्छा। राष्ट्रवादीचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचा दावा। तर अजितदादांच्या निधनानंतर अशी विधानं करणं चुकीचं आहे, खोसकरांशी चर्चा करणं, तटकरेंची भूमिका। दोनही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडल्याची चर्चा। घड्याळावर निवडणूक लढवलेल्या शरद पवारांच्या नगरसेवकांची चिंता वाढली। कुणासोबत राहायचं, जिंकून आलेल्या नगरसेवकांना प्रश्न। मंत्री झुरवाळांच्या कारकुनाला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। मंत्रालयामध्ये लाच घेताना रंगेहात पकडल्यानं कारकून राजेंद्र ढेंगरे अटकेत। तर कारकूनच्या लाच प्रकरणाशी माझा संबंध नाही, मंत्री नरहरी झुरवाळांचं हे स्पष्टीकरण। लाच प्रकरणाशी माझा संबंध सिद्ध झाल्यास राजीनामा देणार, झुरवाळांकडून स्पष्ट। मुंबई महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपाकडून प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, हरीश बांदिवडेकर यांची नावं आघाडीवर। तिजोरीच्या चाव्या कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार। तुम्ही 50 खोक्यांच्या आरोपाचे पुरावे द्या, मी चंद्रपुरातील 1 कोटींच्या आरोपांचे पुरावे देतो। संदीप देशपांडेंनी पुन्हा डिवसलं। तर आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का, राऊतांचा सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात मुंबईच्या दौऱ्यावर असणार। फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी मुंबईत। लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमाला सुद्धा त्यांची हजेरी असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या अवयवांची तस्करी। घुबडासह अनेक पक्ष्यांच्या नखांची जादूटोण्यासाठी ही तस्करी। आंबेडकरी संघटनांकडून प्रकरणाचा निषेध। नांदेडमध्ये पोलिसांसमोरच 2 कुटुंबियांमध्ये तुफान हाणामारी। भावकीच्या वादातून हाणामारीत 5 जण गंभीर जखमी। चाकणमध्ये पीएमपीएलच्या चालत्या बसनं घेतला पेट। 50 प्रवासी घेऊन जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसने अचानक पेट घेतला। सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर। झिम्बाब्वेनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी हरवलं। 169 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 146 धावांवर ऑल आऊट।